आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। शॉर्ट सर्किटमुळे पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर आणि कपड्यांचे दुकान आगीत भस्मसात। 1,61,000 रुपयांचे नुकसान। आगीत संसारोपयोगी साहित्यासह कपड्यांचे दुकान भस्मसात। आशा वर्कर प्रीती मस्के यांच्याकडील शासकीय रेकॉर्ड जळून खाक। अंबेजोगाई जवळील धावडी येथे शनिवार रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पत्रकार प्रशांत रघुनाथ मस्के यांचे घर आणि कपड्यांचे दुकान जळून खाक झाले आहे। आणि या दुर्घटनेत घरातील फर्निचर, टीव्ही, कूलर, वॉशिंग मशीन तसेच दुकानातील साड्या आणि इतर कपड्यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले। त्याचबरोबर पत्रकार प्रशांत मस्के यांच्या पत्नी प्रीती प्रशांत मस्के या आशा वर्कर म्हणून भावठाण PSC अंतर्गत धावडी येथे आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत। परंतु सदरील घटनेत आशा वर्कर प्रीती मस्के यांच्याकडे उपलब्ध असलेले शासकीय रेकॉर्ड देखील या घटनेत जळून खाक झालेले आहे, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असून या दुर्घटनेत अंदाजे 1,61,000 रुपयांचे नुकसान झाले। आगीमुळे घरगुती साहित्य आणि व्यावसायिक माल दोन्हीचे मोठे नुकसान झाल्याने मस्के कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलेले आहे। आणि या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच नुकसानीचा पंचनामा करून संबंधित अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।